नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा दोन चलातील रेषीय समीकरणे हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्याचा पहिला लेक्चर आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे, ते अगोदर बघून घ्या कारण तो बेसिक आहे या चॅप्टरचा. नंतर आपण बोर्डवर गणित घेत आहोत यासाठीच की तुम्हाला सोपं जावं म्हणून. पुढचे काही लेक्चर्स मी बोर्ड आणि त्या पद्धतीने PDF पद्धतीने पण घेईल. पण आज आपण एक सराव संच 1.1 हा घेणार आहोत. ह्या सराव संचामधला एक प्रश्नसंच आणि दोन प्रश्नसंच हे दोन्ही पण आपण सोडवून घेणार आहोत. त्यामधले प्रत्येक गणित आपण सोडवून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला यामध्ये कोणताही डाऊट राहणार नाही. चला तर मग सुरू करूया दोन चलातील रेषीय समीकरणाचं हे दुसरं लेक्चर. बघा, तुम्हाला पेपरमध्ये पण असं दिलं जातं, दोन समीकरणे दिली जातात अशा पद्धतीची आणि सोडवा म्हणून दो ही एक सामायिक समीकरणे सोडवा किंवा दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवा असं म्हणून तुम्हाला गणित दिलं जातं. सुरुवातीला तुम्ही एक काम करायचं की बाबा हे गणित काय दिलेलं आहे, काय संख्या दिलेल्या आहेत, एक्स चल काय आहे, चलांचा एक सहगुणक काय आहे हे बघून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला त्याचं काय करायचं हे समजेल. बघा, हे दोन गणित दिले आहेत तुम्हाला. 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12. बघा, जेव्हा आपण हे दोन गणित बघतो, या समीकरणे बघतो, तर काय इथं अधिक इथं वजा आहे म्हणून आपण काय करतो, याची तिथं बघा समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करतो. आता समीकरण 1 ची आणि 2 ची बेरीज केली तेव्हा इथं तुम्हाला रकाना दिलेला आहे. हे बोर्डाच्या पेपरमध्ये पण तुम्हाला असे गणित मिळतील. आता काय दिलेलं आहे बघा, या इथं रकाने तुम्हाला भरायचे आहेत. मागच्या 2-4 वर्षापूर्वी जर बघितला तर हे अशी पद्धत नव्हती. तुम्हाला हे पूर्ण दोन समीकरण देणार आणि हे सोडवा म्हणून सांगणार, पण आता तुम्हाला खूप सोपं करून दिलेलं आहे. बघा, आता काय सांगितलेलं आहे, हे तुम्हाला इथं एक्सच्या किमती काढायच्या आहेत. अगोदर एक्स ची काढा, एक्स चलाची काढा, नंतर वाय ची काढा. बघा, इथं काय होणार, 3y + 3y - 3y कटून जाणार बेरजेमध्ये, बरोबर आहे. नंतर 5 आणि 2x ची किती बेरीज होणार, 7x. इथं 7x परत करायचा नाही कारण त्यांनी x दिलेला आहे. ओके, बघा आता नंतर मग तुम्ही ते 7x² वगैरे वगैरे करत बसाल. त्यामुळं 7 ला 7 इथं लिहा, x दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला. आता नंतर 12 आणि 9 तुमचे किती होणार आहेत, 21. हे झालं तुमचा पहिली स्टेप, इथं तुम्ही कंप्लीट केली. आता पुढे बघा, x बरोबर हे रकाना भागिले रकाना तुम्हाला दिलेत. ह्या रकान्यामधल्या तुमचा किमती तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. आता बघा, हे जे 7 आहे x चा सहगुणक, हे कुठं जाणार आहे तुमचा, इथं याच्या भागाकारामध्ये डिनोमिनेटर मध्ये जाणार आहे. म्हणून काय करणार तुम्ही इथं, आता हे जसं आला तसं 21 आणि हे 7 तुमचे भागाकारामध्ये. मग नंतर x ची किंमत मिळते का तुम्हाला, बघा 7 चा पाडा, 7 × 3 = 21, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21. म्हणून तुमची x ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे. आता बघा, x ची किंमत मिळाली. आता तुम्हाला अर्ध तर इथं समजलं की बाबा आपल्याला x ची किंमत मिळाली. आता तुम्हाला y ची किंमत आरामात मिळते. मग काय करणार तुम्ही, x ची किंमत कोणत्यातरी एका उदाहरणामध्ये ठेवायची, नंतर y ची किंमत मिळणार. आता तुम्हाला एक हिंट देतो, जे विद्यार्थी शाप म्हणजे दिमाखाने काम करतात त्यांना खूप हे एवढं सोपं आहे की फुकट मार्क देऊन जाणार समीकरण आहे. आता इथं बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, x = 3. म्हणजे त्यांनी ऑलरेडी तुम्हाला x = 3 ही किंमत दिलेली आहे. समीकरण 1 मध्ये ठेवू. मला सांगा, तुमची इथं किंमत काय येणार होती, हे आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची x किंमत ही 3 आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं जर तुम्ही व्यवस्थित त्याला बघितलं तर तुम्हाला हे लगेच समजून जाईल. ओके, म्हणून आता जर तुमची इथं चुकली किंमत तर ही आणि ही व्हेरीफाय करा, ही बघून घ्या की बाबा आपलं बरोबर आलं का. चला, आता ही x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली. समीकरण 1 काय आहे, 5x + 3y = 9. 5x इथं x आहे म्हणून इथं काय येणार तुमची 3 येणार. x बरोबर किती आहे तुमची 3 आणि हे जशाला तसं. आता हे तुम्हाला ही स्टेप दिलेली नाही पुस्तकामध्ये, हे आपण ऍड केलेली आहे. आता बघा इथं काय होणार, 5 × 3 = 15 अधिक 3y = 9. आता तुमचं हे जे काय 15 अधिक 15 आहेत ते तुमच्या इकडे काय वजामध्ये जाणार. म्हणून हे -3y = 9 - 15 हे तुमचे 15 हे इकडे आले. ओके, आता बघा 3y = 15 मधून 9 काढा, वजाबाकी करणार तुम्ही. तर बघा 15 मधून 9 काढे किती राहणार तुमचे 6. पण कोणते 6, -6. -6 का, तर
मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आणि मोठ्या संख्येपुढं जे काही चिन्ह आहे तेच तुम्हाला वापरावं लागतं. जर हे नियम माहीत नसतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावर स्पेशली एखादा व्हिडिओ बनवू. ओके, आता बघा पण नंतर काय आलं, 3y बरोबर -6. ओके, आता पुढं आता y बरोबर हे -6 जशाला तसं हे इथला वायचा सहगुणक कुठं जाणार, ह्याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाणार, ह्याच्या भागाकारामध्ये जाणार, म्हणून 3. म्हणून काय आला तुमचा भागाकार मिळतो तुम्हाला इथं बघा, 3 1 3 3 2 6. मग आता 3 2 6 तर मग आता बाबा इथं वजाबाकीचं चिन्ह होतं ते द्यावं लागणार ना आपल्याला, म्हणून ते वजाबाकी चिन्ह. मग तुमची काय आली, तुमची किंमत वायची किंमत -2. आता बघा तुम्हाला मिळालेत का तुमचे चल x बरोबर 3 y बरोबर -2. एक शेवटी एक लाईन लिहायची अशी, x y काय आहे 3 - 2 ही समीकरणाची मुळे आहेत. ओके, तर हे होतं. आता पुढच्या 2 मध्ये प्रश्न संच 2 मध्ये जे काही उदाहरण आहेत ते आपण बघू. आता बघा 2 मधलं हे पहिलं गणित. आता काय इथं दिले तुम्हाला की बाबा 3a + 5b बरोबर 26. नंतरचं काय समीकरण 2 a + 5b बरोबर 22. हे समीकरण 2 आहे. अगोदर समीकरणाला व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यावर काय करायचे हे कळेल. आता बघा इथं 5b आहे, इथं 5b आहे, म्हणजे जे काही ह्या चलाचे सहगुणक सारखे आहेत. मग आपण काय करता येईल, तर आपण याची वजाबाकी करा. बघा काय करणार, मग समीकरण 1 व 2 ची वजाबाकी काय करणार, वजा, किंवा समीकरण 2 मधून 1 वजा करायचं. समीकरण 2 काय आहे, समीकरण 2 मधून 1 वजा केलं तरी आणि समीकरण 1 मधून 2 वजा केले तरी काही फरक पडत नाही. आपण समीकरण 1 मधून 2 वजा करू. बघा 26 मधून 22 गेले, सरळ सरळ लिहिता येईल तुम्हाला 4. आणि इथं वजा चिन्ह आलं म्हणून काय झालं तुमचं, इथं वजा येणार. 5b + 5b - 5b गेट कॅन्सल, हे कॅन्सल झालं. नंतर 3a मधून a झाला तुमचा, एक a वजा झाला तर तुम्हाला मिळालं 2a. तर 2a बरोबर किती, 4. आता बघा हे a चा जे काही सहगुणक आहे तो कुठे गेला, भागाकारामध्ये डिनॉमिनेटर मध्ये गेला. आता a बरोबर 4/2 बरोबर. मग आता म्हणा बेचा पाडा, बे 1 बे, बे 2 4, म्हणजे काय आली तुमची a ची किंमत 2. आता तुम्हाला a ची किंमत मिळालेली आहे. ही a ची किंमत दोन्हीपैकी एका समीकरणात ठेवा, तुम्हाला b ची किंमत मिळेल. आता सांगा तुमच्या मनावर कोणत्या समीकरणामध्ये ठेवायची आपण, तर समीकरण बघा, समीकरण सोपं कोणतं आहे त्यानुसार बघा. समीकरण 2 सोपं आहे. तुम्हाला जर a ची किंमत तुम्ही डायरेक्ट इथे ठेवली तर तुम्हाला सोपं जाईल. समीकरण a ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ओके, आता समीकरण 2 बघा, मी डायरेक्ट लिहितो a ची किंमत समीकरण 2 मध्ये 2 + 5b बरोबर 22. ओके, आता हे मिळालं तुम्हाला. इथं a ची किंमत तिथं ठेवलेली आहे. आता बघा काय होणार, 5b बरोबर 22 - 2. का, तर हे अधिकचं इकडं वजाबाकीमध्ये गेलं, बरोबर आहे. आता 5b बरोबर 22 मधून 2 गेले 20, b बरोबर, आता ह्याचा सहगुणक b चा सहगुणक इथं भागाकारामध्ये गेला, पुन्हा 20/5. आता हा तर पाडा तुम्हाला येणारच ऑब्विसली. 5 चा 4 पर्यंत 5 5 चौक 20, म्हणजे b ची किंमत काय मिळाली तुम्हाला 4, बरोबर आहे. 5 चौक 20. तर तुम्हाला a बरोबर 2 आणि b बरोबर 4 ही a बरोबर 2 b बरोबर 4 ही समीकरणाच्या उकल तुम्हाला मिळालेल्या आहेत. आता ह्या जर तुम्हाला तुमचं जे काही ह्या बरोबर
आहेत किंवा नाही हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही या दोन किमती कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून द्या, तुम्हाला बरोबर 26 किंवा बरोबर 22 यायला पाहिजे. आता चला दुसरं गणित बघू. आता बघा दुसरं गणित, त्याच्यात मधलं काय दिलेलं आहे, x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7. पहिले जे गणित बघितलं त्यापेक्षा थोडंसा वेगळं आहे. आता काय वेगळं ह्याच्यामध्ये काय आहे की इथं एक x चा सहगुणक दिलेला आहे, इथं दिलेला नाही. इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे. मग काय करणार तुम्ही, तर आपल्याला काय करायचंय, दोन्ही पैकी एका चलाचा सहगुणक सारखा करायचा असतो आपल्याला. मग काय करणार आपण की इथं 3x आहे, इथं तुम्ही 3x न 3 न गुणा, म्हणजे काय होणार तुम्हाला की 3x आणि 3x हे सहगुणक तुमचे x चे समान होतील. बघा आपण काय करणार मग, समीकरण 1 ला किती न गुणायचं, 3 न, 3 ने गुणून. ओके, बघा समीकरण 1 ला 3 न गुणल्यानंतर काय होतं, 3 गुणिले x हे पहिला x अधिक 7 y गुणिले 3 बरोबर 10 गुणिले 3. म्हणजे तुम्हाला पूर्ण संख्याला तुम्हाला 3 न गुणावी लागेल. आता बघा काय मिळालं तुम्हाला, 3x 7 त्रिक 21y बरोबर 30. ओके, हे समीकरण तुमचं 3 नंबरचं, हे समीकरण 3 मिळालं. आता बघा तुमचं समीकरण 2 आणि समीकरण 3 जवळपास सारखे आहेत. मग काय करणार तुम्ही, समीकरण 2 आणि समीकरण 3 ची काय करणार तुम्ही, बेरीज. ओके, समीकरण 3 व 2 ची बेरीज. बघा समीकरण 3x अधिक 21y बरोबर 30 आणि समीकरण 2 काय आहे, 3x वजा 2y बरोबर 7. बेरीज करायची आहे, चिन्ह बदलणार नाहीत तुमचे बेरजेमधले. ओके, आता बघा सॉरी तुम्हाला इथं वजाबाकी करायची आहे, वजाबाकी करावी लागेल. कारण का, तर तुम्हाला x च्या सहगुणकाला वजामध्ये आणायचं आहे. ओके, तुम्हाला इथं y चा सहगुणक समान नाहीये. आपण वजाबाकी का करतोय, तर तुम्हाला प्लस मध्ये ऑलरेडी ह्या दोन संख्या चल आहेत, 3x आणि 3x हे अधिक होते, म्हणून आपल्याला एकाला कोणाला तरी वजा करावं लागेल, तेव्हा ते कॅन्सल होतील. ओके, काय करणार तुम्ही, वजाबाकी. आता बघा वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, 3x कटून गेलं, अधिक वजा कटून जातं, 21 म्हणून. आता बघा ही बेरीज आहे ती तुम्हाला दोन प्रकारे करता येते, एक तर आडव्या पद्धतीनं आणि हे आपल्या साध्या पद्धतीनं. आता इथं ही कधी कधी तुम्हाला इथले चिन्ह बदलतात. इथं आता आपण वजाबाकी केली म्हणून इथं आपल्याला प्लस येणार, हे कधी कधी तुम्हाला समजत नाही. ओके, त्यामुळं इथं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, किंवा हे जर समजत नसेल प्लस मायनसचं, तर आपण आडव्या पद्धतीने एकदा हे झाल्यानंतर ते आडव्या पद्धतीने एकदा बेरीज करू. बघा काय येणार इथं, 23y बरोबर. आता इथं वजाबाकी केली होती म्हणून इथं वजाचं चिन्ह, सगळ्यांची वजाबाकी करतोय ना आपण, तर हे वजा आलं इथं चिन्ह. 30 मधून 7 गेले 23. आता हे तुम्हाला कोणाला समजलं नसेल तरी एकदा मी आडव्या पद्धतीने याची बेरीज करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. मग काय आलं तुमचं, 23y बरोबर 23, म्हणजे y बरोबर 23 भागिले 23 किती येणार, 1. y ची किंमत किती मिळाली तुम्हाला, मग 1. आता तुम्हाला मी आडव्या पद्धतीने बेरीज कशी करायची समीकरणांची ती सांगतो, वजाबाकी कशी करायची ती सांगतो. बघा काय आहे समीकरण 3x अधिक 21 अधिक 21y वजा. आता बघा, आता इथून आपल्याला बदलायचं आहे.
वजा किती करायचं आपल्याला 3x, किंवा हे तुम्ही ब्रॅकेटमध्ये घ्या. दुसरं जे समीकरण आहे तुम्ही वजाबाकी करताय, इथं तुम्हाला वजाबाकी चिन्ह द्यावं लागेल. हे समीकरण पहिलं संपल्यानंतर आता ह्या ब्रॅकेटमध्ये कोणतं समीकरण वजा करताय तुम्ही? हे 2 नंबरचं, 3 मधून 2 वजा करतोय. ओके, आता 2 नंबरचं लिहा. इथं काय आहे? 3x वजा 2y बरोबर. आता हे जे राहिलं होतं 3 नंबरचं, 3 नंबरला किती आहे? 30 वजा 2 नंबरची संख्या किती आहे? 7. हे पण तुम्हाला शेवटी लिहायचं आहे. ओके, आता बघा चिन्हांचा बदल कसा होतो. 3x अधिक 21y हे जशाला तसं, यामध्ये काही बदल होत नाही. आता इथून बदल होतो. हे चिन्ह जेव्हा आतमध्ये गुणलं जातं तेव्हा हे वजा 3x अशा प्रकारे होतो. पण आता जेव्हा ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये वजा आहे आणि कंसाच्या बाहेर वजा असेल तर त्याचा गुणाकार होतो. म्हणजेच काय होणार? वजा गुणिले वजा, तर त्याचं अधिक मध्ये रूपांतर होतं. म्हणजे काय झालं तुमचं? अधिक 2y. समजलं तुम्हाला? हे चिन्ह याला गुणलं, ब्रॅकेट आहे म्हणजे गुणाकार. ओके, मग ते गुणल्यानंतर तुम्हाला अधिक 2y मिळालं. आता याच्यामधून हे वजा करा 23. बरोबर आहे, 30 मधून 7 गेले 23. आता बघा पुढं, वजा 3x अधिक 3x कटून गेलं. समजलं तुम्हाला? अधिक वजा कटून गेलं. आता म्हणजे हे जर समजलं नसेल, इकडे बघा, अधिक आणि वजा 1. आता मी तुम्हाला ह्याचं वजाबाकी करायला सांगितलं. काय येणार ह्याचं? 1 मधून 1 गेला तर काय येणार तुमचं उत्तर? 0च ना. किंवा असं बघा, अधिक 2 वजा 2 काय येणार? सेम म्हणजे तेच. याचा अर्थ तोच, 3x वजा 3x, जे म्हणजे ते कटून गेलं. बरोबर आहे. आता 21y अधिक 2y बरोबर 23. आता हे तुम्हाला तिथं लगेच बेरीज पण करता आली असती, पण काही काही विद्यार्थ्यांना समजत नाही म्हणून आपण एक स्टेप अजून घेतोय. ओके, हे y आहे, ही संख्या समजू नका. आता बघा हे समान आहेत. ओके, तर ह्याची काय होणार? बेरीजच होणार ना. 21y आणि 2y ची काय होणार? बेरीज, म्हणजे 23y बरोबर 23. आलं का आपलं फायनली? मग y बरोबर 23 भागिले 23 म्हणजे y बरोबर 1 गेलं कटून. म्हणजे y ची किंमत काय मिळाली तुम्हाला? 1. हे ज्यांना समजतं किंवा हे ज्यांना समजत नाही, किंवा ते ज्यांना समजत नाही त्यांनी हे वापरा, हे ज्यांना समजत नाही त्यांनी ते वापरा. दोन्ही पण खूप सोपं आहे जर समजून घेतला तर. आता बघा पुढं काय होतं. आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. हे एकच आहे बरं का. ही जी प्रोसेस आहे हे एकच आहे. फक्त मी बेरीज तुम्हाला 2 प्रकारे करता येतं, हेच या पद्धतीने सांगितलं आहे. आता बघा y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1. तर आपण काय करायचं? ती y ची किंमत कोणत्यातरी एका समीकरणामध्ये ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला काय दुसरी x ची किंमत मिळेल. बघा y बरोबर 1 कोणत्या समीकरणामध्ये ठेवून द्याल तुम्ही? कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवून जा, 1 2 3 पैकी तुम्हाला x ची किंमत मिळेल. समीकरण 1 मध्ये ठेवू y ची किंमत, समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. ओके, 1 मध्ये ठेवल्यानंतर x आहे अधिक 7 गुणिले 1 का बाबा? तर y ची किंमत आहे ही 1 म्हणून बरोबर 10. ओके, x अधिक 7 1 7 बरोबर 10. हे समजलं सगळ्यांना? आता पुढे बघा, हा अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा होईल. x बरोबर 10 वजा 7. 10 मधून 7 गेले राहणार किती तुमचे? x बरोबर 3. हे झाली तुमची x ची किंमत. म्हणून x आणि y च्या उकल मिळाले तुम्हाला. x y च्या उकल असतील तुमच्या 3 आणि 1. कळलं तुम्हाला? हे शेवटी लाईन तुम्ही लिहायची अशी बोर्डामध्ये, याला मार्क असतो, हे विसरू नका. इथं आपल्याला जागा मिळत नाही, आपण थोडंसं फास्ट करतोय म्हणून ते लिहत नाही, पण तुम्ही बोर्डामध्ये ते लिहित जा एक वळ. ओके, चला आता पुढचं. आता बघा
या गणितामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, इथं सुरुवातीला तुम्हाला x चे सहगुणक समान दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला इतर काही करायची गरज नाही. आता बघा या गणितामध्ये तुम्ही काय करणार, बेरीज करणार का वजाबाकी? तर बघा तुम्हाला हे दोन्ही पण अधिक मध्ये आहेत, म्हणजे तुम्हाला एक म्हणजे त्या गणिता एका समीकरणामधून एक समीकरण तुम्हाला वजा करावे लागेल, तेव्हा तुम्हाला पुढे जाता येईल. काय करणार तुम्ही, समीकरण 2 मधून 1 वजा करा, समीकरण 2 मधून 1 वजा करू. ओके, आता बघा समीकरण 2x अधिक y बरोबर 13. समीकरण 2 काय आहे तुमचं, समीकरण 1 काय आहे, आता समीकरण 1 बघा 2x वजा 3y बरोबर 9. हे तुमची वजाबाकी केली म्हणजे इथलं तुमचं चिन्ह बदलणार आणि इथं वजा आहे, इथं वजा अधिक येणार. ओके, आता काय होणार तुमचं, 2x कटून गेलं, 4y बरोबर वजाबाकी ह्याच्यामधून 13 मधून 9 गेले तर उरतात तुमचे 4, y बरोबर 4 भागिले 4, 4 कटून गेलं, उरला 1, y बरोबर 1. हे तुम्हाला y ची किंमत मिळाली. y ची किंमत मिळाली. आता x ची किंमत तर सोपंच असतं, एकदा y ची किंमत मिळाल्यानंतर बघा ही y ची किंमत समीकरण कोणत्या ठेवणार, समीकरण 2 मध्ये ठेवा. y ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ओके, समीकरण 2 मध्ये ठेवल्यानंतर y ची किंमत काय येणार बघा, 2x अधिक काय समीकरण y ची किंमत काय आहे 1 बरोबर 13 ठेवली. y ची किंमत ही पुन्हा 2x बरोबर 13 वजा 1. असं का, तर ही अधिक 1 आहे, इकडे गेल्यानंतर वजा झाला. 2x बरोबर 12, x बरोबर 12 भागिले 2. इकडचा सहगुणक इकडं भागाकारीमध्ये गेला. x बरोबर 6, 7 बेसकम 12. हे तुमचं 6 ची किंमत मिळालेली आहे. आता समजले तुम्हाला काय मिळाले, मग x आणि y च्या उकल काय आहेत, तर 6 आणि 1. ओके, ह्या तुमच्या उकल आहेत. आता दुसरं गणित बघा या सिरीज मधलं हे 4थं गणित आहे. आता आपण मागचे गणित बघितले, त्यामध्ये काही ठिकाणी इथं m चा किंवा x चा सहगुणक दिलेला नव्हता. आपण काय केलं होतं, तर ज्या संख्येचा सहगुणक दिलेला आहे त्या संख्येनं इथं गुणलेलं होतं, म्हणजे समान सहगुणक आपण समान करण्यासाठी ते गुणलं होतं. आता बघा हे अशा प्रकारचं गणित हे 2 पद्धतीने सोडवता येतं. ते कसं, पहिलं तर ज्या पहिल्या समीकरणामध्ये इथं m चा सहगुणक m आहे, m चा सहगुणक 5 आहे, म्हणून आपण 5 न समीकरण 2 ला गुणू शकतो आणि नंतर मग पुढं सोडू शकतो. पण दुसऱ्या एका पद्धतीने आपल्याला जर गणित करायचं म्हणलं तर बघा काय करता येईल की m बरोबर तुम्हाला m ची किंमत मिळेल. बघा m बरोबर काय मिळणार आहे, वजा 7 अधिक हे जेव्हा तिकडं तुमचं याच्यामध्ये जाईल, या इकडे जाईल, तेव्हा काय होणार, तुमचं बेरजेमध्ये रूपांतर होणार. झालं हे तुमचं. ओके, आता तुम्हाला m ची किंमत मिळालेली आहे. ही m ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा. m ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, आता बघा जेव्हा समीकरण 1 मध्ये ही m ची किंमत ठेवतो, समीकरण 1 काय आहे 5, m ची किंमत ठेवून द्या आणि ही किंमत ठेवते वेळेस इथं ब्रॅकेट करत जा, म्हणजे तुम्हाला सोपं जातं. अधिक 6n ही पूर्ण किंमत ठेवली आपण m ची, पुढं काय वजा 3n बरोबर 19. ओके, आता हे कळालं तुम्हाला. आता या संख्येनं अगोदर या संख्यांना गुणावं
लागतं किंवा या m न या कंसाला गुणायचं आहे. मग काय करणार तुम्ही 5 गुणिले 7 7 5 35 कोणते वजा 35 बरोबर आहे. पुन्हा 5 न 6 ला अधिक 5 सख 30 n. ओके पुढं हे जशाला तसं n बरोबर 19 करेक्ट. आता बघा 30 n वजा 3 n काय येणार वजा 35 अधिक मोठ्या संख्येपुढे अधिकचे चिन्ह आहे म्हणून अधिक द्या 27 n. 30 मधून 3 गेले 27 n बरोबर 19. आता तुम्हाला एवढे मिळालं. आता बघा पुढे काय करता येईल तुम्हाला 27 n बरोबर 27 n बरोबर हे 35 हे जे 35 आहे हे तुमचं कुठं जाणार तुमचं अधिक मध्ये इकडे जाणार म्हणून काय येणार 19 अधिक 35 बरोबर आहे. आता बघा ह्याची बेरीज करा तुम्ही किती होणार 4 हा 4 ला 1 4 वरचा 1 5 म्हणजे किती झाले तुमचे 35 आणि 19 54. बघा 27 n बरोबर 54 मग n बरोबर 54 भागिले 27. आता बघा इथं तुम्हाला 27 चा पाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही एकंदरीत 10वी ला असाल तर किंवा 9वी ला असाल तरी पण तुम्ही 30 पर्यंत पाढे पाठ करणं गरजेचं आहे. आता बघा 27 न जेव्हा तुम्ही याला भागाल 27 + 27 27 दोन्ही 54 किती आली तुमची किंमत मग 2. यांची किंमत किती मिळाली तुम्हाला 2 बरोबर आहे. आता यांची किंमत मिळाली तुम्हाला m ची किंमत काढता येणार. आता यांची किंमत कोणत्या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला सोपं जाईल. ओके आता बघा यांची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवा कारण तुम्हाला इथे m ला सहगुणक नाही म्हणून जरा सोपं जाईल. यांची किंमत इथं मावणार नाही थोडस मी हे मोडतो. काय यांची किंमत समीकरण 2 मध्ये कुठं समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 तुम्हाला माहित आहे m वजा 6 गुणिले 2 बरोबर वजा 7 ठेवली. 2 ची यांची किंमत इथं 2 बघा m वजा 6 दुनी 12 वजा 7 हे वजाला वजा जशाला तसं. आता जेव्हा तुमचा हे वजा मध्ये आहे इकडे गेल्यानंतर अधिक मध्ये होईल मग m बरोबर वजा 7 अधिक 12 समजलं तुम्हाला. आता इथं सर काय करणार मी तर तुम्ही याची वजाबाकी करायची आहे. बघा तुम्हाला हे नियम पाठ असणं गरजेचं आहे. वाटलं तर आपण एक स्पेशल व्हिडिओ करू ज्यांना माहित नाही अधिक वजाचे नियम वजा गुणाकाराचे नियम ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा ते आपण त्याचा एक छोटासा व्हिडिओ करू. आता बघा काय करणार तुम्ही इथे बेरीज आहे म्हणून बेरीज नाही तर वजाबाकी करावी लागते म्हणून 12 मधून 7 गेले तर 5 मग कोणते 5 तर अधिक 5 कारण का मोठे संख्या पुढे जी काय मोठी संख्या आहे त्याच्या पुढे कोणतं चिन्ह आहे अधिकचं म्हणून अधिक 5. m बरोबर किती आली मग तुमची अधिक 5. मग मिळाली का तुमचं तुम्हाला तुमची उकल मिळालीत का बघा m n काय आहे 5 आणि 2 ह्या तुमच्या उकल आहेत. समजलं. हे दुसऱ्या पद्धतीनं पण करता येतं. ही झाली तुमची दुसरी पद्धत. आपण मागच्या गणितामध्ये बघितलं होतं की बाबा इथं m ला सहगुणक नाही म्हणून वरच्या सहगुणक सारखा वरच्या हा सहगुणक सारखा करण्यासाठी वरच्या सहगुणकांनी किंवा वरच्या संख्येने ह्या पण समीकरणाला गुणलं तेव्हा आपल्याला समान समीकरण मिळतो त्यासाठी. पण ह्या पद्धतीने पण सोपा आहे. ओके आता पुढचं गणित बघा 5 नंबरचं. या समीकरणामध्ये पण मागच्या गणितासारखंच करायचं आहे तुम्हाला. हे पण 2 पद्धतीने तुम्हाला सोडवता येतं. पहिली पद्धत की बाबा तुम्ही वरचा सहगुणक आणि खालचा सहगुणक सारखा करा किंवा x बरोबर जे काय येईल ती x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा. ओके आता बघू आपण पहिल्या पद्धतीने करू. एक जर तुम्हाला झाले तर आता हे पहिल्या पद्धतीने करू किंवा आपण दुसऱ्याच पद्धतीने कंटिन्यू करू. दुसऱ्या पद्धतीने करू कारण पहिल्या पद्धतीने आपण जास्त गणित घेतलेले आहेत. आता दुसऱ्या पद्धतीने पण हेच गणित करू. बघा समीकरण आदला बदल काही करायची गरज नाही. काय करणार तुम्ही
x बरोबर 4 वजा 5y. का बाबा असं आलं तर हे +5 इकडं वजा बाकीमध्ये गेलं. कळलं तुम्हाला? आता ही किंमत कुठे ठेवणार तुम्ही समीकरण 1 मध्ये. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, समीकरण 1 बघा 5 गुणिले x ची किंमत किती आहे? सहसा इथं काय करा तुम्ही ब्रॅकेट करत जावा. 4 वजा 5y अधिक 2y बरोबर वजा 3. ओके, हे चिन्ह तुम्ही लक्षात ठेवा जा. कधी कधी इथं प्लस कधी वजा असतो, तुम्ही हे विसरत जाऊ नका, कारण प्रत्येक स्टेपवर प्रत्येक अंकावर तुमचा डिपेंड असतो पुढचं समीकरण. बघा काय येणार आता ह्याला, या 5 या कंसामधल्या संख्येला गुणा. 4 पंचे 20 वजा 5 5 25y अधिक 2y बरोबर वजा 3. ओके, आता हे कळलं तुम्हाला. आता काय करणार, 25 मधून 2 काढा कारण इथं वजा आहे. ओके, 20 वजा 25 मधून 2 गेले 23y वजा 23y, कारण मोठ्या संख्ये पुढे ते चिन्ह आहे बरोबर 3. आता काय करणार, ते वजा 23y बरोबर वजा 3 अधिक 20. का तर हे इकडं वजा येणार, इकडं अधिक आहे तर इकडे जाऊन काय होणार वजा होणार. आता इथं तुम्हाला हे इथपर्यंत समजलं असेल. आता पुढे बघा y 23y बरोबर काय होणार याचं, तर बघा आधी वजा वजाची बेरीज होते म्हणून 23 बरोबर वजा 23 याची बेरीज झाल्यानंतर आता y बरोबर वजा 23 भागिले वजा 23. वजा वजा पण कॅन्सल झालं आणि 23 एक 23 म्हणजे y बरोबर किती आली तुमची अधिक 1. ओके, आता बघा y बरोबर अधिक 1 ही किंमत तुम्हाला कुठे ठेवायची आहे, समीकरण 2 मध्ये ठेवा. समीकरण 2 बघा समीकरण 2 मध्ये ठेवू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ओके, x 5 गुणिले 1 बरोबर 4. समजलं तुम्हाला हे कसं केलं आपण, इथं y ची किंमत ठेवली. आता x अधिक 5 5 1 5 बरोबर 4. x बरोबर 4 वजा 5 कारण हे अधिकचं इकडं वजाबाकीमध्ये गेलं म्हणून x बरोबर वजा 1. सर वजा 1 का, तर 4 मधून 5 किंवा 5 मधून 4 जेव्हा जातो तेव्हा वजा 1. वजा का, तर इथं मोठ्या संख्येपुढे वजाचं चिन्ह आहे. समजलं तुम्हाला. काय आल्या ह्या उकल, x आणि y च्या उकल काय आल्या, वजा 1 अधिक 1 या समीकरणाच्या उकल आहेत. चला पुढचं बघू. आता बघा या गणित सोडवताना खूप मजा येणार आहे, कारण का विद्यार्थी हे असं बघूनच फ्लॅट होतात, म्हणजे गोंधळून जातात की अरे बापरे हे असं काय आहे. तर बघा काय करायचंय, थोडंसं शांत दिमाखाने बघा की आपल्याला जे समीकरण आहेत ती समीकरण आपल्या 2 चलातील रेषीय समीकरणाच्या पद्धतीने मांडायचं. आपलं सामान्य रूप काय आहे, ax अधिक by अधिक c बरोबर 0. या पद्धतीत तुम्हाला गणित आणायचं आहे, हे समजून घ्या, हे सोडायचं नाही कुठंच. ओके, आता बघा या पद्धतीने हे राहू देतो तुम्हाला रिकॉल साठी, इथं कुठेतरी लिहून ठेवतो. ax अधिक by अधिक c बरोबर 0. ओके, आता बघा किंवा हे आता तुम्ही सर इथं वेगळं आहे इथं वेगळं असं काही नाही, हे सारखंच आहे. इथं तुम्हाला c ची किंमत ही जी c ची किंमत आहे बरोबर केली, ही c इकडे ठेवलेलं आहे, काही फरक पडत नाही. समीकरण मूळ समीकरण हेच आहे किंवा मूळ 2 चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप अशा पद्धतीनेच असतो, अशा पद्धतीने पण असू शकतो. आता बघा काय करणार तुम्ही, 3 आहे छदामध्ये 3 आहे हे लक्षात ठेवा. इथं बघा ज्याचं ऑब्झर्वेशन स्किल चांगलं आहे त्यांना हे गणित काहीच नाही. इथं 4 आहे, इथं 4 आहे छदामध्ये
मग काय करणार सर, काय करणार, तर 1/3 ला मी जर 3 न गुणलं तर 3 3 कटून जातं. एवढं तर तुम्हाला माहित असावं लागतं, 10वीचे विद्यार्थी आहात आपण. ओके, तर मग काय करणार सर की आम्ही 3 न ह्या समीकरण 1 ला गुणणार आणि 4 न समीकरण 2 ला गुणणार. तर कळलं तुम्हाला काय करायचं, पहिलं समीकरण 1 ला 3 न आणि समीकरण 2 ला 4 न गुणून. आता बघा समीकरण लिहा, मग इथं समीकरण 1 ला 3 ने गुणू आणि समीकरण 2 ला 4 ने गुणू. ओके, गुणू. आता बघा जेव्हा आपण गुणतो तर काय होतं त्याचं बघा, 1/3 x गुणिले 3 बरोबर 10/3 गुणिले 3. प्रत्येक संख्येला आपण गुणत आहोत. बघा या संख्येनं या संख्या गुणल्या, काय झालं, हे 3 हा 3 हे गुणक आहेत आपण लिहिलेल्या कंडिशन नुसार. आता हे सोडून घ्या, 3 3 कटतं तुमचं. ओके, पुन्हा इकडे पण कटतं, गुणाकार आणि भागाकार म्हटलं 3. ओके, मग काय राहणार तुमचं, x अधिक 3y बरोबर हे कटलं म्हणून इथं फक्त 10 शिल्लक राहिला. कळलं, समीकरण 3 द्यायला, समीकरण नंबर 3 मिळालं का तुम्हाला समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये. बघा x अधिक, हे कंडिशन मध्ये बसतं का आपल्याला सोडवता येतं का असं, तर नाही, म्हणून आपण त्याला अजून सामान्य रूपामध्ये अजून सोप्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने केलं. ओके, म्हणून हे समीकरण मिळालं. आता समीकरण 2 ला 4 न गुणल्यानंतर काय होतं बघा, मी इथं लिहितो 4 गुणिले 2x अधिक 1/4y गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4. आता बघा हा y ह्याच्या डोक्यावर पण लिहू शकतो आपण, कुठं, इथं. आता बघा हे 4 गेला, हा 4 गेला, हा कटला, राहिलं काय तुमचं 8x अधिक y बरोबर 11. हे समीकरण तुमचं 4 आहे. कळलं तुम्हाला काय मिळालं, समीकरण 4 तुम्हाला 8x अधिक 2y बरोबर 11. आता बघा समीकरण तुमचे 3 आणि 4 अजून तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. काय करावं लागेल की बाबा समीकरण किंवा x ची किंमत काढून तुम्ही या समीकरणामध्ये ठेवा, किंवा x या समीकरण ह्या तीन समीकरणाला जे काय x चा सहगुणक इथं 8 आहे त्यानं गुणा, किंवा 3 चा सहगुणक इथं आहे इथं नाही, या समीकरणाला 3 ने गुणा. ओके, तुम्हाला काही पण चालतं. कळलं. बघा आपण काय करतोय, x बरोबर काय लिहिणार 10 वजा 3y हे असं लिहिलं. मग x बरोबर 10 वजा 3y ही किंमत कुठं ठेवणार आपण, समीकरण 4 मध्ये ठेवा. समीकरण 4 मध्ये ठेवली. ओके, समीकरण 4 मध्ये ठेवल्यानंतर काय येणार बघा, 8 गुणिले 10 वजा 3y अधिक y बरोबर 11 हे मिळालं तुम्हाला. आता 8 10 80, 8 त्रिक 24y, 8 त्रिक 24y अधिक y बरोबर 11 हे तुम्हाला समजलं असेलच. 80 वजा बघा 80 वजा 24y अधिक y बरोबर 11. ओके, आता काय करणार तुम्ही, 24 मधून 1y गेला, 24y मधून 1y गेला, 80 वजा 23y काय 23y बरोबर 11. आता काय करणार तुम्ही, वजा 23y बरोबर 11 वजा इकडे गेल्यानंतर काय होणार वजा 80. ओके, 80 मधून 11 गेले किती राहतात बघा, इथं लिहू का मी, थोडंसं मोडावं लागेल.
वजा 23y बरोबर किती राहणार? 0 मधून 1 गेला, जातो का 0 मधून 1? बघा, ज्यांना समजत नाही, काही विद्यार्थी असे पण आहेत ज्यांना वजाबाकी बेरीज सुद्धा समजत नाही. बघा इथं 0 मधून 1 नाही जाणार, म्हणून काय करणार आपण? इथं 1 घेणार. 10 मधून 1 गेला 9, इथं राहिले 7. 7 मधून 1 गेला तुमचे 6. वजा कोणते? तर वजा 69. का वजा? तर बाबा इथं मोठ्या संख्येपुढं ते चिन्ह आहे. कळलं तुम्हाला? वजा 69. कळलं तुम्हाला? आता बघा y बरोबर 69 भागिले वजा 23. आता तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की बाबा तुम्हाला पाढेपाठ असणं गरजेचं आहे. हे दोन्ही 46 23 त्रिक 69 y बरोबर 23. कळलं तुम्हाला? हे 23 त्रिक 69. आता y ची किंमत मिळाली, x ची किंमत तर तुम्हाला सोपीच आहे. काय आली मग तुमची y ची किंमत? y बरोबर 3. ही किंमत कुठं ठेवणार तुम्ही? समीकरण कोणत्या समीकरणामध्ये ठेवा ना? आपल्यापाशी एकही समीकरण नाही, सगळेच उडून गेले. बघा, समीकरण 4 मध्ये ठेवा. y ची किंमत 8x. इथे लिहा बाबा, तुम्हाला नाही समजणार. हे पहिलंच लिहून सुरू करताल तुम्ही. y ची किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. ओके, समीकरण 4 मध्ये ठेवल्यानंतर काय मिळणार तुम्हाला? बघा, 8x अधिक 4 बरोबर 11. 3. ही y ची किंमत 3 इथं ठेवली. कळलं? हे समीकरण 4. आता 8x बरोबर 11 वजा 3. अधिकचं इकडे गेलं म्हणून वजा झालं. म्हणजे काय आलं? 11 मधून 3 गेले किती राहणार तुमचे? 8. बरोबर आहे. मग 8x बरोबर 8. x बरोबर 8 भागिले 8. 8 कटून गेलं, 1 राहिलं. x बरोबर 1. मग काय मिळाली तुम्हाला? x बरोबर 1 आणि y बरोबर 3. ही तुमच्या उकल आहेत. कळलं? हे तुमचं अशा पद्धतीनं समीकरण होतं. व्यवस्थित एकदा तुम्हाला समजलं, हे तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला आरामात येऊ शकतं. त्यामुळं काळजीपूर्वक हे समीकरण सोडवा. आणि जर समजलं नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघा 7 नंबरचं गणित. हे बघितल्या हे पण तुम्ही गार होता. आणि तुम्हाला सांगतो, बोर्डामध्ये अशाच पद्धतीचं गणित तुम्हाला येतं, कारण तुम्ही बघितल्या गोंधळून जावं म्हणून. आपण या गणित इतकं सोपं गणित अजिबात नाही. का? कसं? तर बघा पुढे काय करायचं. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने दिलं जातं, काही वेळा बोर्डामध्ये हेच गणित आलेलं आहे. बघा काय दिले तुम्हाला पहिल्या समीकरणामध्ये, 99x अधिक 101y बरोबर 499. आणि दुसरं समीकरण त्याच्या उलट्या संख्या केलेल्या आहेत. मग काय करणार तुम्ही? अगोदर काय करा, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी. किंवा काय म्हणणार तुम्ही? समीकरण 2 मधून 1 वजा करायचं. ओके, समीकरण 2 काय आहे? 101 x अधिक 99y अधिक 501 बरोबर 501 वजा 99x अधिक 101y बरोबर 499. बघा, जेव्हा तुम्ही वजाबाकी करता तेव्हा 101 मधून 99 गेले, 2x राहतो का? ओके, कोणता 2x? अधिक 2x. आता इथं पण तुमचा वजा 2x 2y 99 मधून इथं वजा करायची आहे तुम्हाला. 101 मधून तुमचा 99 गेला तेव्हा वजा 2y राहतं. बरोबर 501 मधून 499 काढले. इथं पण काय येणार तुमचं? 2. कोणते 2? तर अधिकच 2. ओके, आता बघा हे तुम्हाला मिळलं समीकरण. आता हे समीकरण तुम्हाला अजून जर सोपं करायचं आहे तर त्याला काय करणार तुम्ही? सगळ्या संख्या बघा,
2 2 2 ह्या संख्या समान आहेत. जर ह्या संख्या तुम्हाला काढून टाकायच्या आहेत तर काय करावं लागेल तुम्हाला, त्या संख्येला त्याच संख्येनं भागावे लागेल. म्हणजे काय करावं लागेल, जे काय आहे समीकरण याला 1 द्या किंवा 3 द्या. समीकरण 3 ला 3 ला 2 ने भागू. ओके, तर काय मिळणार तुम्हाला समीकरण, 2 भागिले 2 वजा 2y भागिले 2 बरोबर 2 भागिले 2. बघा 2 2 कटून गेलं, x वजा 2 2 कटून गेलं y बरोबर, इथं 0 नसतो, 1 असतो. ओके, म्हणून x वजा y बरोबर 1. हे समीकरण तुमचं 4 द्या किंवा ओके समीकरण 4 हे तुमचं समीकरण 4 आहे. आता एक समीकरण तुम्हाला मिळालं आहे, दुसरं समीकरण अजून तुम्हाला तयार करावे लागेल. तर समीकरण दुसरं कुठून तयार करणार, तर याच 2 समीकरणापासून तुम्हाला दुसरं पण समीकरण तयार करावं लागणार. मग आता एकदा आपण तुम्ही वजाबाकी केली, आता एकदा बेरीज करून बघा. ओके, काय येणार बेरीज याची बघा. समीकरण 1 व 2 ची बेरीज काय केली तुम्ही, आता बेरीज म्हणजे एकदा बेरीज एकदा वजाबाकी. ओके, आता बेरीज केली तेव्हा 99x आणि 101 x काय होणार 0. 1 9 1 10 0 हा चाला 1 म्हणजे हे 200x करेक्ट. आता इथं 200x आलंय म्हणून इथं पण 200x येणार अधिक 200y, सॉरी इथं 200y येणार बरोबर 99 499 आणि 501. तुम्हाला तोंडी पण काढायला जमते, पण बघा 9 1 10 0 हा चाला 1, 9 1 10 0 हा चाला 1, 5 आणि 5 10 म्हणजे काय, हे 5 हे 4 आणि 1 5 म्हणून इथं 10 हे झाले 1000. ओके, आता तुम्हाला बघा काय करता येतं. आपण इथं समीकरण जे काय इथं समीकरण 3 मिळालं होतं मागच्या गणितामध्ये, जेव्हा ही बेरीज वजाबाकी करून समीकरण 3 मिळालं होतं तेव्हा 2 आपण त्याला भागून अशा पद्धतीने केलं होतं, समीकरण 4 मिळवलं होतं. आता थोडं इकडे बघा, या समीकरणाला कितीने भागावं लागेल तेव्हा मला अशा पद्धतीनं सोपं समीकरण मिळेल. कितीनं, 200नच भागा ना, काय प्रॉब्लेम आहे, 200 1000 ला भाग जातो. बघा समीकरण ह्याला समीकरण 5 द्या. समीकरण 5 ला कितीने 200 ने भागू. इथं 200 असो का 2000 असो एवढं टेन्शन घ्यायचं काम अजिबात नाही. जर दमला असाल तर चहा पिऊन वगैरे अजून लेक्चरला लागा. ओके, पण व्यवस्थित सगळे गणित सोडून घ्या. बघा 200 न भागलं तेव्हा काय मिळालं तुम्हाला मी इथं लिहितो. हे समीकरण 4 आहे, हे लक्षात ठेवा फक्त. आता बघा इथं जेव्हा मी भागतो 200x अधिक 200y बरोबर 1000, याला मी 200 न भागतोय प्रत्येक संख्येला. ओके, बघा 200 200 200 200 200 कटून जातं. हे कटू नका सध्या, हे तुम्हाला भागाकार करावा लागेल. हे तर कटलं, एवढं कळालं तुम्हाला. 200 तुम्हाला जर 200चा पाडा येत नसेल तर बाबा हे 0 कटून टाका. खालचे 2 0 कटले, वरचे 2 0 कटले, मग राहतात किती 10 वरी आणि खाली 2चा पाडा म्हणा. मग 2 1 2 पंचे 10 किती आलं मग 5. इथं काय उरलं x अधिक y बरोबर 5. हे समीकरण मिळालं का तुम्हाला. समीकरण किती, समीकरण इथं 5 झालं होतं. ओके, इथं समीकरण 5 बहुतेक हे समीकरण 5 होतं. इथं समीकरण 6 द्या. ओके, समीकरण लिहिणं गरजेचं आहे. समीकरणाला क्रमांक देत चला, तुम्हाला सोपं जातं आणि परीक्षेमध्ये पण ते नोट केलं जातं, त्याच्यावर तुमचे मार्क डिपेंड असतात. आता बघा समीकरण तुम्हाला मिळेल, समीकरण 4 समीकरण 6. ओके, आता समीकरण 4 आणि 6 ची काय करणार तुम्ही बेरीज करा.
कटून जातं सरळ सरळ. इथे लिहितो मी, बघा दिसतं का तुम्हाला? हा, समीकरण नाही मोडून टाकतो. हे जर समजलं असेल तर मी हे सगळं मोडून टाकतोय, व्यवस्थित बघून घ्या. ओके, जर नसेल तर परत रिव्हर्स घ्या आणि पुन्हा समजून घ्या. समीकरण किती? 4 व 6 ची बेरीज 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 करू. काय समीकरण? 4x वजा y बरोबर 1 आणि x अधिक y बरोबर 5 हे तुमची बेरीज करायची आहे. बेरजेमध्ये चिन्ह बदलू नका, वजाबाकीमध्ये बदलत असतात. बघा, y अधिक वजा कटून जात, म्हणून 2x बरोबर 5 आणि 1 6. बेरीज करतोय ना, मग हे कटलं, मग राहिलं काय? हे एवढं शिल्लक. आता x बरोबर 6 भागिले 2. करेक्ट. मग आता 2चा आता पाडा नाही घेत असं कोणी नसेल, मग x बरोबर किती आलं? 6. मग x बरोबर तुमची किंमत मिळाली तुम्हाला 3. x बरोबर 3 ही किंमत एका समीकरणामध्ये ठेवा. कोणातरी समीकरण 4 मध्ये ठेवा. 4 मध्ये ठेवू. ओके, समीकरण 4 मध्ये ठेवू. 4 मध्ये ठेवल्यानंतर काय येणार तुमचं? x बरोबर 3. कुठे आहे समीकरण 4? हे 4 तुमचं समीकरण. बघा 3. ओके, इथं जर 3 ठेवली, वजा y बरोबर 1. समजलं? वजा y बरोबर 1. हे जे काय 1 आहे आणि हे अधिक आहे, इकडं तिकडे गेल्यानंतर वजा झालं, म्हणून काय? वजा 1 मधून 3 जातो का? नाही जात, म्हणून 3 मधून 1 गेला तर वजा 2. मोठ्या संख्ये पुढं चिन्हाच्या जागी. आता तुम्हाला काय मिळालं? y बरोबर अधिक म्हणजे हे वजा वजा कटून गेलं तुमचं, तर काय मिळाले? y बरोबर 2. भेटला का तुमच्या किमती तुम्हाला? x बरोबर 3 आणि y बरोबर 2 हे समीकरणाच्या उकल तुम्हाला मिळालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. एकदा बेरीज, एकदा वजाबाकी, त्यामधून एक समीकरण, त्यामधून 2 समीकरण तयार होतात आणि त्या 2 समीकरणाचे पुन्हा तुम्ही बेरीज करून तुमच्या उकल मिळवू शकतो. आता लास्ट एक समीकरण आठवं. आता बघा, हे शेवटचं गणित. मागचं गणित बघितलं होतं आपण, त्याचप्रमाणे हे सुद्धा गणित आहे. इथं मोठ्या संख्या दिल्यात म्हणजे अजिबात घाबरू नका. पेपरमध्ये याच टाईपचे गणित येतात, तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं आहे. बघा इथं काय करणार तुम्ही. आता बघा, हे तुम्हाला खूप मोठ्या संख्या दिसतात, कन्फ्युजन तयार होतं आणि समजत नाही की बाबा पुढं काय करायचं. अशा गणिताच्या वेळेस तुम्ही काय करायचं? एकदा अधिक करायचं आणि एकदा वजाबाकी करायची त्या 2 समीकरणाची. सुरुवातीला आपण काय करू? समीकरण 1 व 2 ची वजाबाकी किंवा समीकरण 2 मधून 1 वजा करा. ओके, समीकरण 2 मधून 1 वजा 57x वजा 49y बरोबर 252 वजा 49x वजा 57y बरोबर 172. बघा, जेव्हा तुम्ही वजाबाकी करता, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे, चिन्ह बदलतं. कधी? वजाबाकीमध्ये. जर तुम्हाला असं पद्धत समजत नसेल तर तुम्ही आडव्या पद्धतीने एकदा करून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल. बघा, इथलं वजा होतं, अधिक झालं. जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा जर अधिक करत असेल तर त्याला काही फरक पडला नसता. आता बघा, जेव्हा तुम्ही याची वजाबाकी करता, इथलं सिंबल बदललं. आता या संख्येतून ही संख्या वजा करा आणि बाकी आता इथं पण वजा येईल. ह्या संख्येतून ही वजा करा. बघा काय राहतं? 57 मधून 49 गेले. सहसा आपण अशी वजाबाकी करतो, वजाबाकी बेरीज करतो, पण समीकरणामध्ये चालतं तुम्हाला की या पद्धतीने पण गेलं तरी पण. 57 मधून 49 गेले. बघा, वजाबाकी ज्यांना समजत नाही त्यांनी ते पण समजून घ्या. 17 मधून 9 गेले, 8 राहणार,
इथला 1 इथं आल्यानंतर इथं 4 मधून 4 गेले 0 x. आता इथं कोणतं चिन्ह असणार? मोठ्या संख्येपुढे जे चिन्ह आहे तेच अधिक. इथं पण वजाबाकीच होत असते. बघा 57 मधून 49 गेले, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे 8y. आता 252 मधून 71 गेले, 2 मधून 2 गेला 0, 15 मधून 7 गेले 8 आणि इथं 1 मधून 1 गेला 0 म्हणजे 80. कोणत्या 80? तर अधिक 80. ओके. आता बघा हे समीकरण तुमचं किती मिळालेलं आहे तुम्हाला? 3. ह्याला समीकरण 3 द्या. आता तुम्हाला ह्या संख्या दिसत असतील 8 8 इथं 80. मग काय करणार तुम्ही? समीकरण 3ला कितीने भागावं लागेल तुम्हाला? 8ने भागा, म्हणजे तुमच्या ह्या संख्या कटतील. समीकरण 3ला 8ने भागून 8ने भागू. ओके. काय येणार? 8x भागिले 8 अधिक 8y भागिले 8 बरोबर 80 भागिले 8. 8 8 कॅन्सल, 8 8 कॅन्सल, 8 1 8, 0ला 0. काय मिळालं तुम्हाला मग नंतर? x अधिक y बरोबर 10. हे समीकरण तुम्ही 4 द्या. 3 अगोदर मिळालं तर आता समीकरण 4. एक समीकरण मिळालेलं आहे तुम्हाला. आता काय केलं तुम्ही? वजाबाकी केली. आता एकदा काय करा तुम्ही? बेरीज करा. ओके. हे रूल तुमच्या परफेक्ट दिमागामध्ये बसला पाहिजे जेव्हा अशा पद्धतीचं गणित येतं. बघा आता वजाबाकी करतो तेव्हा काय येतं? बेरीज करतो तेव्हा काय येतं? आता याची आपण बेरीज करू. समीकरण 1 व 2ची बेरीज. काय करणार? बेरीज. बघा बेरीज करते वेळेस हे चिन्ह तुमचे तेच राहतात. इथं अधिक करतोय, इथं जे सुरुवात चिन्ह आहे समीकरणातलं मूळ ते चिन्ह इथं राहणार, मात्र ह्या खालच्या संख्या बदलणार. हां, जेव्हा बेरीज करतो तेव्हा काय येणार तुमचं? याची बेरीज 7 आणि 9, 16 हा चाला 1 आणि हे 10. 110x. वजाची बेरीज होणार पण मात्र वजाचं चिन्ह येणार. तेच 106y बरोबर 4. हे चिन्ह मोडून टाका, सुरुवातीचा आहे तो 4. 7 आणि 5 12ला 2 कॅरी 1 आणि हा 4. 424. ओके. हे तुमचं समीकरण इथं आलेलं आहे. आता नंतर तुम्ही बघा 106 आहे, 106 आहे आणि इथं 424 आहे. म्हणजे निश्चितच 106नं 424ला भाग जायला पाहिजे, जातोच. तुम्हाला जर करायचं असेल तर इथं बाजूला करायचं. आता सर म्हणताल तुम्ही की बाबा एवढं मोठा कसं भागाकार आम्हाला येईल किंवा 106नं कसं भागायचं, तर तुम्हाला ते करावंच लागणार. कसं करणार? 106ला बघा 106च्या अगोदर दुप्पट करा. किती आहे बघा? 106चे दुप्पट केल्यानंतर काय मिळतं तुम्हाला? 6 2 12ला 2, हा 4ला 1, 2ला 2. ओके. ह्या बे 0 0, वरचा 1ला 1 आणि बे 1 बे 212. ही तुम्हाला त्याची दुप्पट मिळाली. आणि चौपट किती मिळणार मग? 212 हीच मिळणार ना चौपट. ओके. आता मग चौपट म्हणजे काय? तर 4नं गुणा तर तुम्हाला हे मिळणार. बघा दाखवतो. 6 चौक 24, हा 4ला 2, 2ला 2, 4 0 0 आणि हे जसाला तसा 2, 4 1 4. आलं का तुमचं? 424. म्हणजे किती? तर 4नं भाग जातो. 106नं जर याला भागला तर 106 चौक 424. म्हणजे समीकरण याला किती द्या तुम्ही? समीकरण लास्ट किती आलं होतं? 4. समीकरण 5 द्या ह्याला. समीकरण 5ला कितीनं? 106ने भागून. ओके. आता 106नं भागलं. बघा 106 x भागिले 106 वजा 106 y भागिले 106 बरोबर 424.
424 भागिले 106. करेक्ट. 106 कॅन्सल, 106 कॅन्सल, 106 चोक 424. समीकरण काय मिळालं तुम्हाला मी ते लिहितो. हे समीकरण 5 होतं. समीकरण काय मिळालं, काय उरलं आता त्याच्यामध्ये, एक्स वजा वाय. ओके, एक्स वजा वाय हे सगळं कटून गेलं ना. आता राहिलं इथलं एक्स, इथलं वाय, आणि इथं काय 106 चोक, 106 चोक किती 424. हे तुमचं समीकरण मिळालं. हे समीकरण किती असणार तुमचं, 6वं समीकरण. 5 झालेलं आहे इथं, म्हणून हे 6वं समीकरण मिळालं तुम्हाला इथं. आता फायनली तुम्हाला 2 समीकरण मिळालेले आहेत. आता याचं काय करणार तुम्ही, समीकरण 4 व 6 ची बेरीज करा. सरळ सरळ आहे, बेरीज करा, कारण सहगुणक समान आहेत, कटून जातं लगेच तुमचं. बघा, बेरीज केल्यानंतर एक्स वजा वाय बरोबर 10 अधिक एक्स वजा वाय बरोबर 4. याची तुम्ही बेरीज करताय. अधिक वजा वाय वाय कटून गेलं, हे 2x बरोबर 14, 10 4 14. आता x बरोबर मी थोडं स्पीड घेतो इथं, कारण तुम्हाला मागच्या गणितामध्ये बरंच आहे असं सांगितलेलं आहे. हे कसं करायचं, x बरोबर तुमचे 7 किंमत येते, किती, 14. हे तुम्हाला एक्सचा एक चल मिळालेला आहे, म्हणून x बरोबर 7. आता ही x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 किंवा 6 मध्ये ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला लगेच y ची किंमत मिळते. हे मोडतो मी, जर हे समजत नसेल तर परत एकदा बघून घ्या. x बरोबर 7, x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. 4 मध्ये ठेवल्यानंतर समीकरण 4 काय आहे, x बरोबर 7 अधिक y बरोबर 10. समजलं तुम्हाला, इथं x ची किंमत ठेवलेली आहे, म्हणजे y बरोबर 10 वजा 7 तिकडे गेला. आता y बरोबर 10 मधून 7 गेले 3. मिळाल्या तुमच्या किमती, x बरोबर 7 आणि x बरोबर 3. ही समीकरणाच्या 2 तुम्हाला किमती उकली मिळालेल्या आहेत. बरोबर. आता बघा, आपले हे या सराव संचामधले पूर्ण गणित झालेले आहेत. आता जे पुढचा जे सराव संच असेल तो ग्राफवरती असेल. मी तुम्हाला ते PDF मध्ये स्लाईडमध्ये ते घेईल तो. पण हे जे आहे तुम्ही प्रत्येक गणित समजून घ्या व्यवस्थित, परत बघून घ्या. जर नाही समजलं तर कमेंट करा. कोणतं गणित नाही समजलं ते पुन्हा एकदा मी प्रयत्न करेल की पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा. ओके, तोपर्यंत धन्यवाद.